सत्ताधाऱ्यांच्या 100 दिवसाच्या कामांचा पंचनामा मनसेने उघड केलेला आहे। आपल्याबरोबर प्रवक्ते गजानन काळे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, आज तुम्ही हा सत्ताधाऱ्यांच्या कामाचा पंचनामा उघड केलेला आहे, काय काय आहे याच्यामध्ये? मला ना हिंदीतला सिनेमा आठवतोय 100 डेज म्हणून। तो सिनेमा ज्यावेळी आम्ही पाहायचो त्यावेळी अशी कापरं भरायची भीती वाटायची। त्याच पद्धतीचा कारभार नवी मुंबईतल्या सत्ताधाऱ्यांचा दिसतोय। 100 दिवसामध्ये काय काय झालंय याची टिमकी त्यांनी वाजवली काही दिवसांपूर्वी, अगदी 6.0 रोबोट सिनेमासारखी। आज त्यांचं 6.7 आम्ही केलेलं आहे। नाले सफाईच्या नावाने बोंब, 15 मेची डेडलाईन संपली। पूर्ण नवी मुंबईमध्ये अगदी आमचे नगरसेवक आजारी पडलेत, पत्रकार आजारी पडलेत, नवी मुंबईकर आजारी आहेत। गढूळ पाणी, दूषित पाणी, सगळीकडे अपुरा पाणी पुरवठा, शिक्षणाच्या नावाने बोंब। सरसकट सगळ्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या करायच्या, पण त्याच्यासाठी शिक्षक नाहीत। 10-10 वर्ष एक कंत्राटदाराला, एका संस्थेला तुम्ही कंत्राट देताय 35 कोटींचं। आम्ही जो गार्डन घोटाळा काढला त्याच्याबद्दल बोलायला हे लोक तयार नाहीत। महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये थाटामाटामध्ये MRI मशीन आणले, त्या MRI मशीन बंद आहेत कारण वनमंत्र्यांची त्याच्या उद्घाटनाला वेळ मिळत नाहीये। म्हणजे शिक्षण, आरोग्य, नालेसफाई, पाणी या सगळ्या नावाने जी बोंबाबोंब आहे त्याचा पाडा आज आम्ही इथे वाचलाय। हे जर त्यांचं जळजळीत अंजन जर महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात गेलं असेल तर पुढचे 200-300 दिवस साजरे करताना याची आपण काळजी घ्याल आणि हे सगळे विषय पुढच्या काही दिवसात सुटलेले नवी मुंबईकरांना दिसतील। त्यावेळी बुके घेऊन, शाल श्रीफळ घेऊन सत्कार करायला सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कमी करणार नाही। याच्यामध्ये तुम्ही शाळांच्या गणवेशाचा मुद्दा घेतला, शाळांचं ऑडिट देखील झालं नसल्याची परिस्थिती आता समोर येते, नेमकं काय? नाही, मोठ्या ताटामाटात त्यांनी सांगितलं की आम्ही पहिलीपासून ज्या शाळा आहेत त्या सरसकट इंग्रजी माध्यमाच्या करणार आहोत। त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आणि त्याच वेळी ही गोष्ट दाखवून दिली की माहितीच्या अधिकारात आमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती अत्यंत भयंकर आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांचं अद्याप फायर ऑडिट झालेलं नाही। फायर डिपार्टमेंट आपल्याकडे आहे आणि आपल्या शाळांचं फायर ऑडिट होत नाहीये। म्हणजे 15 जूनला जर शाळा सुरू झाल्या, एखादी जर ज्वलनशील पदार्थामुळे आग लागली आणि जीवितहानी होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेणार आहात? म्हणजे आम्ही आमची मुलं महानगरपालिकेच्या शाळेत जी शिकतात ती पालकांनी कुठलंही फायर ऑडिट झालं नाही अशा शाळांमध्ये पाठवायची। मला वाटतं हे मोठं अपयश आहे 21व्या शतकातली महानगरपालिका, आणि ज्याला काहीतरी सिंगापूर करण्याचं धोरण काही दिवसांपूर्वी या सत्ताधाऱ्यांनी केलं होतं त्यांच्यासाठी अत्यंत नामुष्कीची ही वेळ आहे। आपण ताबडतोब 15 जूनच्या आत हे फायर ऑडिट करा, अन्यथा पालकांना आम्ही सांगणार आहोत जोपर्यंत फायर ऑडिट होणार नाही तोपर्यंत आपण आपल्या विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये पाठवू। सर, आता तुम्ही MRI मशीन बद्दल देखील बोललेले आहात। MRI मशीन बसवून अद्यापही त्याचं उद्घाटन झालेलं नाहीये, तुमची दिशा काय असेल पुढची? नाही, आम्ही खरं म्हणजे आता पत्रकार परिषदेत जाहीर केलंय की ज्या ज्या गोष्टींची उद्घाटनं राहिलेली आहेत, प्रशासन काळामध्ये हॉस्पिटल बांधून आहे, उद्घाटन झालेलं नाही। प्रशासन काळामध्ये भाजी मंडई बांधून आहे, उद्घाटन झालेलं नाही। म्हणजे डेपोचं उद्घाटन आम्ही करणार अशी धमकी दिल्यानंतर डेपो सुरू झाला वाशीचा। अजूनही नवी मुंबई महानगरपालिकेचं जे स्विमिंग पूल आहे त्याच्यातले इंडोर गेमचं काही सुरू झालेलं नाही। या सगळ्यांची उद्घाटनं पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायदा हातात घेईल आणि स्वतः उद्घाटनं करेल। MRI मशीनचं तर अत्यंत दुर्दैव की आपण पेशंटची पहिला काळजी घेणार आहोत की वनमंत्र्याची काळजी घेणार आहोत? म्हणजे वनमंत्र्याची वेळ मिळत नाही म्हणून MRI मशीन बंद आहे, मग ती MRI मशीन आणली कशाला? जे पेशंट आहे, जे डायलिसिस आणि या सगळ्या गोष्टींसाठी त्यांच्यासाठी जर तुम्ही आणले तर ती ताबडतोब उद्घाटन न करता उद्याच्या उद्या सुरुवात झाली पाहिजे। स्वच्छतेची प्रचंड बोंब आहे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये। आमचे नगरसेवक अभिजित देसाई असतील, माझी संपूर्ण शहर कमिटी पुढच्या 3 दिवसामध्ये जरी स्वच्छता नसेल तर आम्ही स्वतः हातात झाडू घेऊन ही स्वच्छता पुढच्या 3 दिवसानंतर करणार आहोत। एकूणच नवी मुंबईमध्ये पर्यावरणाचा प्रश्न देखील आता उपस्थित व्हायला झालेला आपला तुम्ही समोर आणलेला आहे, नेमकं काय आहे, त्याची भूमिका तुमची कशी असणार? नाही, उद्याच पर्यावरण दिवस आहे आणि हे दुर्दैव आपण बघतोय की ज्या नवी मुंबई शहराला अभिजित बांगर असताना फ्लेमिंगो सिटी म्हणून सिमेंट कॉन्क्रीटचे फ्लेमिंगो या नवी मुंबई शहरात वसवले होते, तिथेच आज फ्लेमिंगो येऊ नये म्हणून अशी व्यवस्था करण्याचं काम सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे। आपल्याकडे फ्लेमिंगो पक्षी मरतायत,
आणि पाम बीच रोडवर हे लोकांकडून पाहिलं जात आहे आणि तरी सुद्धा वनमंत्र्यांना जाग येत नाही, इथल्या सिडकोला जाग येत नाही. ज्या पाणथळीच्या जागा आहेत, म्हणजे आपली एनआरआयची जागा असेल, डीपीएचची जागा असेल, टीएच चाणक्यची जागा असेल, या पाणथळीच्या जागा कशा पाणथळीच्या जागा नाही म्हणून सिडकोकडून चढाओढ सुरू आहे. सानपाड्यामध्ये रस्ता बांधण्यासाठी 300 ते 400 झाडांचा बळी दिला जातो. F4 रेसच्या नावाखाली 200 ते 300 झाडांचा बळी दिला जातोय आणि दुर्दैव की वनमंत्री स्वतः नवी मुंबईकर आहेत. तर मला वाटतंय या गोष्टीतून महानगरपालिका सिडकोने बोध घ्यावा आणि ह्या पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. एकूणच मनसेने पुन्हा एकदा आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं चिन्ह पाहायला भेटतंय. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई.